जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18वा. बहुजिनसी. समास 8वा. अंतर्देव निरूपणनाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म निराकार निच्छळ, आत्म्यास विकार चंचळ, तयास म्हणती सकळ, देव ऐसे. दशक 18 आणि समास 8वा. अंतर्देव निरूपणनाम. हा समास आज आपण अभ्यासणार आहोत. या समासाच्या लिखाणाचं प्रयोजन समर्थांनी परब्रह्माची प्राप्ती होणे हे जीवनाचं ध्येय असावं आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी समर्थ या समासामध्ये नाना प्रकारच्या देवांची कल्पना आपल्याला देतात आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, श्रीराम समर्थ. ब्रह्म निराकार निच्छळ, आत्म्यास विकार चंचळ, तयास म्हणती सकळ, देव ऐसे. देवाचा ठावही लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना, एक देव. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नाही. देव क्षत्री पाहिला, त्या सारिखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला, येणे रीती. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे. श्री समर्थांनी या समासामध्ये आपल्याला अंतरात्मा देवाला महत्त्व दिलेले आहे. अंतरात्म्याचंच निरूपण या समासात समर्थ करतात आहे. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल मानवाला जिज्ञासा आहे, कारण तो निर्माण करणारा हा परमेश्वर आहे हो. तर तो निर्माण करणारा परमेश्वर आपण जाणला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. निर्मिती आमच्या डोळ्यांनी दिसते, पण तो जो निर्मित आहे, निर्मिती करणारा आहे, तो दिसत नाही. म्हणून समर्थांनी 4 प्रकारच्या देवांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पहिला देव समर्थ सांगतात प्रतिमा देव. पहिला देव समर्थांनी सांगितलेला आहे प्रतिमा देव, जो आम्ही देवघरात पुजतो, त्यांच्या मूर्त्या तयार करतो. काही धातूंच्या, काही मातीच्या मूर्त्या असतात. अशी मूर्ती तयार करून जी पूजा केली जाते, समर्थ तिला प्रतिमा देव असं म्हणतात. त्यानंतर समर्थांनी दुसरा देव सांगितला. आता ही प्रतिमा कोणाची? तर त्याचा विचार केला की ती प्रतिमा अवतारी पुरुषांची आहे, म्हणून दुसरा देव समर्थांनी अवतार म्हटलेला आहे. आता 2 देव झाले. आता तिसरा देव जो अंतरात्मा आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो वास करतो आहे, तो चंचळ असलेला अंतरात्मा, तो तिसरा देव आहे. आणि आता राहिला चौथा देव, म्हणजे निश्चळ परब्रह्म. अशा 4 देवाचा उल्लेख समर्थांनी ओवी क्रमांक 4 ते 8 मध्ये केलेला आहे. ते आता आपण श्रवण करूया. समर्थ म्हणतायत, नाना प्रतिमा देवांचे मूळ. आता प्रतिमा देवांचे मूळ कोण आहे? तो हा क्षत्रदेवची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे. आपल्या डोळ्यांनी दिसणारा जो देव आहे, तो देव म्हणजे कोण? प्रतिमा देव आहे. कारण आमची श्रद्धा कोणावर आहे हो? मूर्तीवर आहे. पण समर्थ म्हणतात, मूर्ती ही कोणत्या तरी अवतारी पुरुषाची आहे. ती श्रीरामांची असेल, ती श्रीकृष्णांची असेल, ती हनुमंत स्वारींची असेल, ती दत्तात्रेयांची असेल, ती कोणत्याही देवीची असेल, ती शंकरांची असेल. शेवटी सगळे देव जे आहेत ते अवतारी देव आहेत. आम्ही ते प्रतिमेमध्ये आणून ठेवलेले आहेत. म्हणून समर्थ येथे म्हणतात आहे, नाना प्रतिमा देवांचे मूळ. आता त्या प्रतिमा देवांचं मूळ कुठे आहे? तर समर्थ पुढची ओवी देत आहेत, तो हा क्षत्रदेवची केवळ.
क्षत्र म्हणजे शरीर. या शरीरामध्ये वास करणारा जो देव आहे, नीट लक्षात घ्या, या शरीरामध्ये वास करणारा जो देव आहे याचा अर्थ चंचळ आत्मा याला देव समर्थांनी म्हटलंय. नाना क्षत्र भूमंडळ शोधून पहावे. पुढे म्हटलं आहे क्षत्रदेव पाषाणाचा. क्षत्रदेव कसला आहे? पाषाणाचा. विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. क्षत्रदेव हा पाषाणाचा आहे, विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे. मग या मूर्तीमध्ये असलेला जो देव आम्ही मानतो आहे त्याला आम्ही आव्हान करतो, प्राचारण करतो, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो त्या मूर्तीची. त्यात जो प्राण आम्ही ओततो, तर तो प्राण कोणता आहे? तर समर्थ म्हणतात तो तंत लागला मुळाचा अवताराकडे. त्याचा जो मूळ गाभा आहे तो अवताराकडे जातो. आम्ही श्रीरामांची मूर्ती स्थापन केली म्हणजे तिथे आम्ही श्रीरामांना प्राचारण करतो, म्हणजे आमचा सगळ्यांचा लक्ष हा श्रीरामांच्या अवताराकडे जातो. श्रीरामांच्या गुणांकडे जाते आपले लक्ष, त्यांच्या अवताराकडे जाते आणि श्रीराम कसे होते त्याचा विचार आमच्या डोक्यात येतो. म्हणून या ठिकाणी समर्थांनी त्याला सगुण भक्ती असं म्हटलेलं आहे. गुणांची पूजा. जशी प्रतिमेची पूजा केली जाते तर पुढे अवताराकडे आम्ही लक्ष देतो आणि ते अवतार म्हणजे गुण आहेत. नाना प्रकारचे जे अवतार जे भगवंतांनी धारण केले गेले ते गुणांनी नटलेले होते. म्हणून समर्थ म्हणतात अवतारी देव संपले. रामकृष्ण अधिक सगळे जे देव होते त्यांनी अवतार धारण केले. हे अवतरले म्हणजे आले आणि गेले, ते सुद्धा संपले. त्यांना सुद्धा जीवन काही विशिष्ट काळानंतर त्यांचा अवतार तो संपवावा लागला. देह धरूनही वर्तो न गेले, म्हणजे जन्माला आले आहे ते संपणारच आहे. त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून या सगळ्या देवतांनी अवतार घेतला. आता आपण म्हणतो श्रीराम कोणाचे अवतार होते हो? आम्ही म्हणू राम हा विष्णूंचा अवतार होता. कृष्ण कोणाचे अवतार होते? विष्णूंचाच अवतार होता. सगळ्या प्रकारचे 10 प्रकारचे जे अवतार आहेत विष्णूंचे त्याला दश अवतार आपण म्हणतो. त्या दश अवतारांचं जर मूळ पाहिलं तर ते विष्णूंपासून जन्माला आलेलं आहे. प्रतिपालन करण्यासाठी जेव्हा गरज असेल तेव्हा भगवंताने अवतार धारण केला आणि त्यांनी अवतार पुन्हा कार्य संपल्यानंतर ते निघून गेले. म्हणून समर्थ म्हणताय त्यातीही देवास ज्याची सत्ता, तो अंतरात्माची पाहता, करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. म्हणून आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने जे पाहतो तर ते सर्व मुळातच ब्रह्मा विष्णू महेशाचेच अवतार आहेत. म्हणून देव पहिला देव आहे प्रतिमा, दुसरा देव अवतारी पुरुष आणि त्याचं जे मूळ आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण त्याही ब्रह्मा विष्णू महेशाला कोणी जन्माला घातलं तर समर्थ त्याचा उल्लेख पुढे करतात आहे. युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. आत्मा वर्तवितो शरीर, तोची देव उत्तरोत्तर, जाणीव रूपे कळीवर विवेक वर्तवी. समर्थ म्हणतात युगानुयुगे तिन्ही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश एकची चालवी अनेक, ते 3 नाहीत एकच आहेत. त्यांनी अनेक अवतार धारण केले. हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. आणि तो सगळ्यांमध्ये असलेला जो परमात्मा तो एक आहे. आत्मा वर्तवितो शरीर,
म्हणजे शरीरामध्ये तो अंतरात्मा आहे, तो शरीर चालवतो. तोची देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तती. तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती. प्राणी बापुडे कष्टती देवास नेनता. अनेक लोक या अंतरात्म्याला ओळखत नाहीत. म्हणजे जो देहामध्ये निश्चळ परब्रह्म तत्व जे नटलेलं आहे त्याला आपण विसरून जातो. आणि आम्ही देवांच्या मागे तीर्थयात्रा करत फिरतो. आपल्यामध्ये असलेला अंतरात्मा आपण विसरतो. कारण इथे खरा देव आमच्या ठाई न पडल्यामुळे आपल्याला तिथे जावे लागते. मग इथे कर्मठपणा येतो आणि त्या कर्मठपणातून आम्ही शेवटी तिथे जाऊन पाहतो की आम्ही देवाला जातो खरे, पण शेवटी तिथे जाऊन पाहतो की आपण देवाला आलोय खरं, पण शेवटी तिथे पाणी आणि पाषाण जेथे तेथे. एवढी तीर्थक्षेत्र करतो, कुठे जरी देवाला गेले तर आम्हाला तेथे काय दिसणार आहे हो, तर पाणी आणि पाषाण. म्हणून पाणी आणि पाषाण जिथे तिथे आम्हाला दिसतात आहे, खरा देव आम्हाला दिसतच नाही. समर्थ म्हणतात तो अंतरात्मा हा खरा देव आहे. तो अंतरात्मा प्रगटला की मग सर्वत्र आपल्याला परमेश्वर दिसू लागेल. म्हणून उपासना करायची असेल तर ती अंतरात्म्याची करावी, अंतर्देवाची उपासना करावी. म्हणून पुढे समर्थाने म्हटलं आहे, तो अंतर्देव चुकती. तो अंतर्देव चुकती, तो अंतर्देव आम्ही चुकवतो आणि काय करतो, धावा घेऊन तीर्था जाती. अनेक लोक तीर्थयात्रेला जातात. जाऊ नये का, जावे, पण विवेकासहित. जाऊन आम्हाला तिथे पाणी आणि पाषाण मिळत असेल तर आपल्याला नाराजी निर्माण होईल. म्हणून आपण अंतर्देव पाहिला, ओळखावा पहिला. आणि तो अंतर्देव सर्वत्र नटलेला आहे हो, ठाई ठाई आहे, याची अनुभूती घ्यावी. म्हणून समर्थ पुढची ओवी म्हणतायत, तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती. प्राणी बापुडे कष्टती देवास नेनता. म्हणून असे जे लोक तेथे जातात ते लोक नुसते ही तीर्थाटन करता करता थकून जातात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिनावे तरी नातुडे हित काही. आपण कष्टतो पण आपल्याला स्वतःच हित कळत नाही. मग विचारिती अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी. उगेची वनवन हिंडोनी काय होते. समर्थ म्हणतायत की जी लोक तेथे देवाला जातात आणि तिथे स्वतःच्याच मनाला विचारतात, का हो देवदर्शन झालं का. स्वतःच्या मनाला प्रश्न खरा विचारला तर आपलं मन उत्तर देईल की आम्ही जेथे तेथे गेलो, जिथे जिथे गेलो तिथे तिथे देऊळ आम्हाला दिसली, तिथे यात्रा दिसली, गर्दी दिसली, पण तिथे देव मात्र आम्हाला दिसला नाही. पाणी आणि पाषाण आम्हाला दिसलेले आहे, तिथे आम्हाला देव दिसला नाही. समर्थ पुढे म्हणतात, यामुळे ऐसा जासी विचार कळला, तेने सत्संग धरिला, सत्संगे देव सापडला बहुत जनासी. म्हणून साधू संतांनी जे सांगितलेलं आहे, तुम्ही देव पाहण्यासाठी सर्वत्र हिंडा फिरा, पण शेवटी तो कुठे आहे. या प्रश्नाचं उत्तर साधू संत देतात, तो सज्जनांच्या अंतःकरणात आहे, तो सत्संगामध्ये आहे. म्हणून सत्संगाशिवाय तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. आणि तो परमेश्वर म्हणजे अंतरात्मा देव, तुम्हाला तो कळणार नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, सत्संगे देव सापडला बहुत जनासी. देव सापडेल आपल्याला, पण तो कुठून, सत्संगातून सापडेल. ऐसी हे विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेकी भुलले भ्रमे, त्यास हे कळेना. ऐसी हे विवेकाची कामे. म्हणून अविवेकी जे लोक आहेत ते भटकत राहतील. विवेकी लोक त्या अंतरात्म्याचा शोध घेतील, अंतरात्म्याला जाणून घेतील. अंतर्वेदी अंतर जाणे. जो अंतर जाणणारा आहे त्याला अंतरात्मा कळतो.
बाहेर मुद्रा काहीच नेणे, मनोन विवेकी शहाणे अंतर शोधिती. म्हणून परांतरास लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, असं समर्थ वारंवार सांगतात आपल्याला. परांतर याचा अर्थ समोरच्या देहामध्ये अधिष्ठित झालेला जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला तुम्ही जर काही बोलले तर तो अंतरात्मा दुखतो. म्हणून अंतरात्मा हा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे. आपल्यामध्ये जसं आहे तसंच पड आहे. माझ्यात ज्या गोष्टी आहेत त्यात सर्वत्र आहेत. आणि म्हणून अंतरात्मा एक की अनेक असा प्रश्न एका शिष्याने विचारला होता. तेव्हा समर्थाने उत्तर दिलं होतं की अंतरात्मा एकच आहे, कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी हव्यात. म्हणून समर्थ म्हणतायत, विवेके विन जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. विवेके विन जो भाव म्हणजे आम्ही जी श्रद्धा ठेवतो, जो भाव ठेवतो, जी निष्ठा ठेवतो, तो विवेकाने जर ठेवला असेल तर त्याला भाव म्हणावं. आणि तोच भाव जर आम्ही तो भावची अभाव केव्हा होतो, जेव्हा तो आम्ही अविवेकाने ठेवतो. मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. म्हणून परमेश्वर श्रद्धेने प्राप्त होतो. तो भाव ठेवावा, विवेक जागृत ठेवावा आणि मग आपण अंतरात्म्याचा शोध घ्यावा. म्हणून असं वचन आहे, मूर्खस्य प्रतिमा देव. पुढे समर्थ म्हणतायत, पाहात समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजनी. निरंजनी याचा अर्थ निर्विकार, निराकार असलेला तो परब्रह्म, तो निरंजन आहे. त्याला कशाचेही अंजन नाही, कशातही त्याला दोष नाही. तो कशानेही लिप्त झालेला नाही. तो अलिप्त आहे, तो निर्विकारी आहे, तो निर्गुण आहे, तो निश्चळ आहे. असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा तुम्हाला शेवटी ठाव लागेल. पाहत समजत सेवटा गेला. आम्ही जायचं असेल तर असं सहज जायचं नाही, पहिले पाहून घ्यावे आणि मग जावं. जसं आम्ही एखाद्याच्या घरी जायचं असेल तर पहिलं आम्ही त्याचं नाव पाहतो, त्याला ओळखतो, त्याला जाणतो, त्याच्या घरचा पत्ता पाहतो आणि नंतर आम्ही त्याच्या शोधासाठी निघतो. तसं जर आपल्याला एखाद्या शहरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला शोधायचं असेल तर तो आपल्याला सापडेल का हो? नाही सापडणार. मग त्याचं नाव पहिलं शोधावं लागेल, त्याला जाणून घ्यावं लागेल, त्याची लक्षणं समजून घ्यावी लागतील आणि ते सगळं समजल्यानंतर पुढे मात्र त्याचा पत्ता आपल्याला घ्यावा लागेल, कारण त्याच्या घरी जायचं आहे ना आपल्याला. तो कुठे आहे तर समर्थांनी त्याचं उत्तर दिलंय, सत्संगे देव सापडला. कुठे सापडला देव? तो त्याचा पत्ता आहे. पण परमेश्वराचा पत्ता लावायचा असेल तर परमेश्वर कसा आहे? तो अंतरात्मा हा परमेश्वर आहे. म्हणून त्याचा पत्ता समर्थांनी येथे लिहून ठेवलेला आहे, सत्संगे देव सापडला. सत्संगामध्ये देव सापडणार आपल्याला. सत्संगामध्ये देव सापडतो, तो त्याचा पत्ता आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं पूर्ण कधी होईल? तोची विवेकी भला, तत्वे सांडून पावला निरंजनी. पहिले 82 तत्वांची झाडा करा आणि मग तुम्हाला निरंजनाचा शोध लागेल. आरे जे आकारासी येते, ते अवघेच नासून जाते. मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. समर्थ म्हणतात, आमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे तो सगळा काय आहे? गलबला आहे. हा सगळा गोंधळ आहे, ही सगळी माया आहे. आणि म्हणून जे आकारात आलेलं आहे ते संपणार आहे. म्हणून निराकारावर आमची श्रद्धा बसली पाहिजे, निराकारावर आपलं चित्त स्थिर झालं पाहिजे. म्हणून पुढची ओवी आहे, चंचळ देव निश्चळ ब्रह्म. देवाला काय म्हटलेलं आहे? चंचळ देव आणि काय? निश्चळ ब्रह्म. प्रतिमा देव कालांतराने नष्ट होणार, अवतारी देव कार्य संपल्यावर जाणार,
मग राहणार कोण आहे? चंचळ देव. तोही आज दिसतो आहे, उद्या दिसणार नाही. म्हणून जो निराकारी निश्चळ परब्रह्म आहे तो खरा देव आहे. त्याचा शोध घ्या. म्हणून म्हटलं आहे, चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते. प्रचितीविन जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले. प्राणी कष्ट कष्टेची मेले, कर्म कचाटे. कर्म कचाटे. कर्मात इतका माणूस अटकून जातो की कष्ट करता करता मनुष्याचे आयुष्य संपून जाते. आम्ही म्हणतो संसारात मी खूप कष्ट केले, पण त्याचं उत्तर काय? हातात काय आलं? शेवटी हातात काहीही आलं नाही. तेलही गेले, तूपही गेले, शेवटी हातात धुपाटणे आले. अशी अवस्था जशी माणसाची होते, त्याप्रमाणे कष्ट करता करता मराल. म्हणून प्रचितीविनं जे कर्म केलं त्या कर्माला महत्त्व राहणार नाही. म्हणून अनुभवाने करा, जाणून करा, विवेकाच्या आधाराने करा. कर्मा वेगळे न व्हावे म्हणून कर्म टाकता येणार नाही. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. विवेकी जाणती स्वभावे मूर्खनेने. काही अनुमानले विचारे, देव आहे जगदांतरे. सगुणा करिता निर्धारे, निर्गुण पाविजे. आम्ही कर्म करतो, सगुणाची भक्ती करतो, तिथे उपासना, त्यानंतर ज्ञान. म्हणून उपासना करत असताना आम्ही जरी सगुणाची केली तरी समर्थ म्हणतात सगुणाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुणाकडे जाता येते. निर्गुण परब्रह्म आम्हाला दिसतो. माणसाची पूजा केली की ती आपोआपच अंतरात्म्याची होते. माणसाची पूजा करणे याचा अर्थ सगुणाची पूजा करणे आहे. आणि त्याची पूजा करता करता तो अंतरात्मा जो बसलेला आहे आतमध्ये, त्याची आपोआप पूजा होते. निर्गुणाची पूजा करण्याची गरज नाही, तो पूजा पावतो. आपण पूजा करणे हे शेवटी सगुण आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला. संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. जेव्हा संघाचा त्याग होऊन जाईल, म्हणजे आकाराचा त्याग होईल, तेव्हा शेवटी मात्र आम्हाला वस्तू सापडेल. आणि ही वस्तू म्हणजे परब्रह्म सापडेल. म्हणून अंतरात्म्याची पूजा करा असं समर्थ म्हणतायत. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते. मुख्य ज्ञानेची विज्ञान होते याचा अर्थ परमेश्वर सर्वत्र आहे याचं ज्ञान होणे, आणि त्यातून मीच परमेश्वर आहे याची अनुभूती येते. म्हणून ज्ञानेची विज्ञान होते. म्हणून पुढे समर्थ म्हणतायत, ऐसी हे विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे. नित्य अनित्य विवेक श्रवणे, जगदोद्धार. शेवटच्या 2 ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, ऐसी हे विवेकाची विवरणे. विवेकी माणसं नुसती कर्म करत नाहीत, तर त्या कर्मामागचं जे अधिष्ठान आहे ते जाणतात. नुसती पूजा ते करत नाही. असं वाटलं पाहिजे की आम्ही त्या फोटोला पुसत नाही, त्या काचेला पुसत नाही, तर आम्ही त्या प्रत्यक्ष परब्रह्माला स्पर्श करतो आहे. प्रत्यक्ष त्या परब्रह्माचे चरण आपण धुतो आहे. प्रत्यक्ष त्या परब्रह्माला आपण ओवाळतो आहे, त्याला दीपपूजन करतो आहे, आणि त्या सद्गुरूंना आपण स्पर्श करतो आहे. सद्गुरूंना आम्ही फुलं वाहतो आहोत, सद्गुरूंची आम्ही पूजा करतो आहे, असा भाव धारण केला गेला पाहिजे. त्याला पूजा म्हणतात. तो देव नेमका कुठे आहे? भाव तिथे देव. म्हणून समर्थाने अंतरात्म्याला तुम्ही जाणलं की तुम्हाला तो अंतरात्मा सर्वत्र नटलेला दिसू लागेल. मग कोणाचं तुम्ही मन दुखवणार नाही, कोणाला तुम्ही त्रास देणार नाही, कारण तुम्ही दिसणारा जो आकार आहे तो नष्ट होणार आहे, पण निराकार तोच बसलेला आहे. म्हणून त्या निराकाराची उपासना करावी. म्हणून त्या निराकाराला समर्थाने अंतर्देव असा शब्द वापरलेला आहे.
अंतर्देव संपूर्ण समास त्याच्यावर अंतर्देव निरूपण नाम या समासावर निरूपण केलेलं आहे समर्थांनी. अंतर म्हणजे मन, हृदयामध्ये तो बसलेला आहे. आकार नष्ट झाल्यानंतर तो आम्हाला जाणवणार आहे. म्हणून समर्थ म्हणतायत आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि ते कळेल कधी तर सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. अशा प्रकारे या मायेचा संग तुटला की आम्हाला निर्गुण परब्रह्म तत्वाचा शोध लागतो. अशा प्रकारे समर्थाने अंतर्देव निरूपण नाम समास इथे दिलेला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.